कॉमर्स अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण घेऊन आलेलो आहे ऑडिटिंग सब्जेक्ट. तर बघा, ऑडिटिंग सब्जेक्ट मध्ये युनिट 1 आणि 5 युनिट नुसार आपण एमसीक्यू घेणार आहोत. तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. युनिट फर्स्ट, इंट्रोडक्शन टू ऑडिटिंग. फर्स्ट, ऑडिटिंग म्हणजे काय? तर बघा, चेकिंग अकाउंट, सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ बुक, प्रिपेअरिंग फायनान्शियल स्टेटमेंट, टॅक्स कॅल्क्युलेशन. तर ऑडिटिंग म्हणजे सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ बुक्स. दोन, मुख्य उद्दिष्ट ऑडिटिंगचे कोणते आहे? फ्रॉड शोधणे, एरर शोधणे, ट्रू अँड फेअर व्ह्यू देणे, टॅक्स बचत करणे. तर बघा, अकाउंट ऑडिटिंगचं मुख्य उद्दिष्ट आहे ट्रू आणि फेअर व्ह्यू देणे, जे काही सत्य आहे ते शोधून काढणे. 3, ऑडिटरला कोणत्या गुणधर्माची आवश्यकता आहे? हॉनेस्टी, इंडिपेंडन्स, नॉलेज ऑफ लॉ, वरील सर्व. तर बघा, ऑडिटरला या सर्व गुणधर्माची आवश्यकता आहे. हॉनेस्टीपणा पण पाहिजे, इंडिपेंडन्स स्वतंत्रता सुद्धा पाहिजे, नॉलेज ऑफ लॉ आणि कायद्याचं नॉलेज सुद्धा पाहिजे. हॉनेस्टी म्हणजेच प्रामाणिकपणा सुद्धा पाहिजे. तर चला, 4, ऑडिटिंगचे फायदे कोणते आहेत? एरर शोधणे, फ्रॉड शोधणे, विश्वासार्हता वाढवणे, वरील सर्व. तर बघा, ऑडिटिंगचे हे सर्व फायदे आहेत. एरर शोधणे, फ्रॉड शोधणे, विश्वासार्हता वाढवणे. तर डी ऑप्शन इज करेक्ट. 5, ऑडिटिंगची मर्यादा कोणती आहे? ए, ऑडिटर सर्व फ्रॉड शोधू शकतो. बी, ऑडिटर सर्व एरर शोधू शकतो. सी, ऑडिटर ओपिनियन देतो, हमी नाही. आणि डी, ऑडिटर टॅक्स भरतो. तर बघा, राईट आन्सर आहे ऑडिटर ऑप्शन देतो, हमी. ऑडिटर ओपिनियन देतो, हमी नाही. 6, कंटिन्युअस ऑडिट म्हणजे काय? ए, ऑडिट डन ॲट इयर एंड. बी, ऑडिट डन ॲट रेग्युलर इंटरवल्स. सी, ऑडिट डन बाय गव्हर्नमेंट. डी, ऑडिट डन बाय इंटरनल स्टाफ. तर बघा, ऑडिट डन ॲट रेग्युलर इंटरवल्स हे कंटिन्यू ऑडिटचं एक उदाहरण आहे. 7, इंटरनल ऑडिट कोण करतो? बघा, यापैकी इंटरनल ऑडिट कंपनी ओन स्टॉप करत असतो. जे काही कंपनी आहे त्यातली ओनर ऑफ स्टॉप करत असतात. इंटरनल ऑडिट सुद्धा कंपनी ओनर ऑन स्टॉप करत असतात. 8, स्टॅच्युटरी ऑडिट म्हणजे काय? तर बघा, ऑडिट रिक्वायर बाय लॉ म्हणजे कायद्याने जो रिक्वायर आहे असा ऑडिट, त्यालाच आपण स्टॅट्युटरी ऑडिट म्हणतो. 9, कॉस्ट ऑडिट मुख्यतः कोणत्या गोष्टीसाठी असतो? तर बघा, कॉस्ट ऑडिट हा चेकिंग कॉस्ट रेकॉर्ड, जे काही कॉस्ट आहे, जे काही किंमत आहे त्याची चेकिंग रेकॉर्ड बघण्यासाठी कॉस्ट ऑडिट महत्वाचा असतो. 10, ऑडिटरला कोणत्या कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे? कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, कंपनी ऍक्ट, इन्कम टॅक्स ऍक्ट, वरील सर्व. तर बघा, ऑडिटरला वरील सर्व ऍक्ट माहीत असणे आवश्यक आहे. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, कंपनी ऍक्ट, इन्कम टॅक्स ऍक्ट. तर वरील सर्व ऑप्शन डी ऑप्शन इज करेक्ट. 11, ऑडिटिंगचा मुख्य उद्देश काय आहे? प्रॉफिट वाढवणे, फायनान्शियल स्टेटमेंटची सत्यता तपासणे, टॅक्स कमी करणे, अकाउंट बंद करणे. तर
फायनान्शियल स्टेटमेंटची सत्यता तपासणे हे ऑडिटिंगचं मुख्य उद्देश आहे. 12 इरर्स ऑफ प्रिन्सिपल म्हणजे काय? रॉंग पोस्टिंग, रॉंग ऍप्लिकेशन ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल, रॉंग टोटल्स, रॉंग बॅलन्सिंग. तर बघा, रॉंग ऍप्लिकेशन ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल, जे काही मूलतत्वे असतात अकाउंटिंगची ती चुकीच्या प्रकारे वापरल्या गेलेली, त्यालाच आपण इरर्स ऑफ प्रिन्सिपल्स म्हणत असतो. 13 फ्रॉड म्हणजे काय? युनिटेशनल मिस्टेक, इंटेन्शनल मिसप्रेझेंटेशन, रॉंग पोस्टिंग, रॉंग टोटल्स. तर बघा, फ्रॉड शोधणे म्हणजे चुकीची टोटल लावणे, रॉंग टोटल्स. फ्रॉड म्हणजे चुकीची टोटल, रॉंग टोटल्स. 14 ऑडिटरचा रिपोर्ट कशासाठी असतो? तर ऑडिटरचा हा जो रिपोर्ट असतो मॅनेजमेंटला माहिती देण्यासाठी, शेअर होल्डरला माहिती देण्यासाठी, गव्हर्नमेंटला माहिती देण्यासाठी. तर ऑडिटरचा हा रिपोर्ट या सगळ्यांना कामात येऊ शकतो, म्हणजेच डी वरील सर्व. 15 इंटरनल चेक म्हणजे काय? तर बघा, डिव्हिजन ऑफ वर्क टू प्रिव्हेंट इरर्स म्हणजेच इंटरनल चेक. 16 ऑडिट नोटबुक मध्ये काय लिहिले जाते? तर बघा, इरर्स, क्वारीज, ऑब्झर्वेशन. तर ऑडिट नोट मध्ये हे सर्व लिहिलं जाते, म्हणजेच वरील सर्व ऑप्शन इज करेक्ट. 17 वर्किंग पेपर्स म्हणजे काय? तर बघा, ऑडिटरचे पर्सनल नोट्स, ऑडिट एव्हिडन्स, ऑडिट प्रोग्राम. तर वरील सर्व हे वर्किंग पेपर्स असतात. 18 ऑडिट प्रोग्राम म्हणजे काय? प्लॅन ऑफ ऑडिट वर्क, रिपोर्ट ऑफ ऑडिट, इंटरनल चेक, इंटरनल कंट्रोल. तर बघा, प्लॅन ऑफ ऑडिट वर्क, ऑडिट प्रोग्राम म्हणजे प्लॅन ऑफ ऑडिट वर्क. 19 इंटरनल कंट्रोल म्हणजे काय? मॅनेजमेंटद्वारे अकाउंटवर कंट्रोल म्हणजेच इंटरनल कंट्रोल. 20 ऑडिटरला इंडिपेंडन्स का आवश्यक आहे? तर बघा, ट्रू अँड फेअर ओपिनियन देण्यासाठी ऑडिटरला इंडिपेंडन्स आवश्यक आहे, म्हणजे स्वतंत्रता आवश्यक आहे आपलं मत देण्यासाठी. 21 ऑडिट एव्हिडन्स म्हणजे काय? तर बघा, एव्हिडन्स म्हणजे सत्यप्रत, ज्याला आपण सत्य सबूत म्हणत असतो. एव्हिडन्स म्हणजे पुरावा. तर बघा, ऑडिट एव्हिडन्स म्हणजेच प्रूफ कलेक्टेड ड्युरिंग ऑडिट, म्हणजे ऑडिट मध्ये दिलेला सत्यतेचा एक पुरावा. 22 एरर्स ऑफ कमिशन म्हणजे काय? तर रॉंग टोटल्स, रॉंग पोस्टिंग, रॉंग बॅलन्सिंग हे सगळं काय आहे? इरर्स आहे. म्हणून वरील सर्व डी ऑप्शन इज करेक्ट. 23 ऑडिट रिपोर्ट मध्ये ऑडिटर काय देतो? तर बघा, ऑडिट रिपोर्ट मध्ये ऑडिटर हा आपलं ओपिनियन म्हणजेच आपलं मत देत असतो की त्या रिपोर्ट बाबतीत काय गोष्ट खरी आहे, यावर तो आपलं ओपिनियन देत असतो. 24 इंटरनल कंट्रोलचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा, फ्रॉड कमी करणे, इरर्स कमी करणे, इफिशियन्सी वाढवणे हे सर्व काय आहे? उद्दिष्ट आहे इंटरनल कंट्रोलचे, म्हणजे डी ऑप्शन इज करेक्ट वरील सर्व. 25 ऑडिट नोटबुकचे महत्व काय आहे? तर ऑडिटसाठी आपण जो काही नोटबुक ठेवत असतो त्यासाठी क्वारी नोंदवणे, ऑब्झर्वेशन नोंदवणे, इरर्स नोंदवणे हे सगळं आपण त्या नोटबुक मध्ये नोंदवू शकतो, म्हणून डी ऑप्शन इज करेक्ट वरील सर्व. 26 ऑडिटरला इंडिपेंडन्स का आवश्यक आहे? म्हणजे जो काही अंकेक्षक आहे त्याला स्वतंत्रता का आवश्यक आहे? तर बघा, 26
ट्रू अँड फेअर ओपिनियन देण्यासाठी, सत्य आणि जे काही फेअर ओपिनियन आहे, जे त्याचं मत आहे त्याविषयी, ते देण्यासाठी ऑडिटरला स्वातंत्र्य आवश्यकता आहे. 27 इंटरनल चेकचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? इंटरनल चेकचे मुख्य उद्दिष्ट आहे डिव्हिजन ऑफ वर्क. म्हणजे 28 ऑडिट प्रोग्रामचे फायदे कोणते आहे? युनिफॉर्मिटी ऑफ वर्क, प्रॉपर गायडन्स, इझी सुपरविजन वरील सर्व. तर बघा, ऑडिट प्रोग्रामचे फायदे हे सगळं आहे. युनिफॉर्मिटी ऑफ वर्क, प्रॉपर गायडन्स, इझी सुपरविजन, म्हणजे डी ऑप्शन इज करेक्ट वरील सर्व. 29 ऑडिटरच्या रिपोर्टचे प्रकार कोणते आहेत? क्लीन रिपोर्ट, क्वालिफाईड रिपोर्ट, ॲज वॉज रिपोर्ट वरील सर्व. तर बघा, वरील सर्व रिपोर्ट हे ऑडिटरच्या रिपोर्टचे प्रकार आहेत. डी ऑप्शन इज करेक्ट. 30 ऑडिट वर्किंग पेपर्स म्हणजे काय? ऑडिटरचे एव्हिडन्स, ऑडिट प्रोग्राम, इंटरनल कंट्रोल, इंटरनल चेक. तर बघा, ऑडिट करत आहे म्हणून ऑडिटरचे एव्हिडन्स, जे काही सत्यता पुरावे असतात, ते ऑडिट वर्किंगचे पेपर आहेत, त्याला आपण पेपर म्हणत असतो. 31 एरर्स ऑफ ओमिशन म्हणजे काय? एरर्स ऑफ ओमिशन म्हणजेच ट्रान्झॅक्शन नोंदवलेले नाही. 32 फ्रॉड डिटेक्शन हे ऑडिटरचे मुख्य उद्दिष्ट आहे का? तर बघा, नाही. फक्त फ्रॉड शोधणे, चुका शोधणे हे ऑडिटरचे मुख्य उद्दिष्ट नाही, तर त्या चुका शोधून त्याची सत्यता, त्यावर पुरावा शोधून, आणि ती एंट्री जर चुकीची असेल किंवा काही फ्रॉड असेल तर तो शोधून त्याची पूर्तता करणे, हे जे काय आहे ते ऑडिटरचा उद्देश आहे. तर मुख्य उद्दिष्ट हा नाहीये की फक्त चुका शोधणे, म्हणून बी ऑप्शन इज करेक्ट. 33 ऑडिट रिपोर्ट कोणाला दिला जातो? मॅनेजमेंट, शेअर होल्डर, गव्हर्नमेंट वरील सर्व. तर बघा, जो काही रिपोर्ट ऑडिटर काढत असतो तर तो वेळोवेळी मॅनेजमेंट विभागाला सुद्धा दिला जाऊ शकतो, शेअर होल्डरांना सुद्धा दाखवण्यात येऊ शकतो, आणि गव्हर्नमेंटचं जर त्यामध्ये इंटरफेअर आलं तर त्यांना पण सुद्धा दाखवल्या जाऊ शकते. तर वरील सर्व डी ऑप्शन इज करेक्ट. 34 इंटरनल ऑडिट म्हणजे काय? तर बघा, ऑडिट बाय कंपनी स्टाफ म्हणजेच इंटरनल ऑडिट. 35 कंटिन्युअस ऑडिटचे फायदे कोणते आहेत? तर बघा, अर्ली डिटेक्शन ऑफ इरर्स, अर्ली डिटेक्शन ऑफ फ्रॉड, अपडेटेड अकाउंट वरील सर्व. तर बघा, वरील सर्व हे जे काही फायदे आहेत हे कंटिन्युअस ऑडिटचे फायदे आहेत. डी ऑप्शन इज करेक्ट. 36 स्टॅट्युटरी ऑडिट कोणत्या कायद्याने बंधनकारक आहे? तर बघा, कंपनीज ऍक्ट, कंपनी कायद्या अंतर्गत स्टॅट्युटरी ऑडिट हे बंधनकारक आहे. 37 कॉस्ट ऑडिट कोणत्या कंपन्यांना लागू आहे? तर बघा, कॉस्ट ऑडिट जे आहे, जे जे काही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, जे काही कच्चा माल तयार करत असतात, म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करत असतात, अशा कंपन्यांना कॉस्ट ऑडिट लागू आहे, कंपन्यांना लागू आहे. 38 ऑडिटरच्या ओपिनियनला काय म्हणतात? तर बघा, त्याला रिपोर्ट म्हणतात. ऑडिटर काय देत असतो? रिपोर्ट देत असतो. ओपिनियन म्हणजेच दवाखान्यामध्ये जसा डॉक्टर असतो तो रिपोर्ट देत असतो, तसंच कंपनीमध्ये जे काही व्यवहार चुकीचे असतात, म्हणजे एक आजारच झाला, त्याचा हा ऑडिटर डॉक्टर असतो, हा रिपोर्ट देत असतो. 39 इंटरनल कंट्रोलचे प्रकार कोणते आहेत? तर बघा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल आणि अकाउंटिंग कंट्रोल हे दोन्ही इंटरनल कंट्रोलचे प्रकार आहेत. तर सी वरील दोन्ही, सी ऑप्शन इज करेक्ट. 40 ऑडिट एव्हिडन्सचे प्रकार कोणते आहेत? जे काही अंकेक्षण आहे त्याचे जे काही पुरावे असतात त्याचे प्रकार कोणते आहेत? तर बघा, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, ओरल एव्हिडन्स, फिजिकल एव्हिडन्स. तर बघा, हे तिन्ही एव्हिडन्स
याचे प्रकार आहेत, म्हणून डी ऑप्शन इज करेक्ट, वरील सर्व. यानंतर आपण युनिट 2 ला सुरुवात करूया. ऑडिट प्लॅनिंग अँड कंट्रोल. फर्स्ट, ऑडिट प्रोग्राम म्हणजे काय? तर ऑडिट प्रोग्राम म्हणजे प्लॅन ऑफ ऑडिट वर्क. टू, ऑडिट प्रोग्रामचे फायदे कोणते आहेत? तर बघा, युनिफॉर्मिटी ऑफ वर्क, प्रॉपर गायडन्स, इझी सुपरविजन. म्हणजेच वरील सर्व हे ऑडिट प्रोग्रामचे फायदे आहेत. 3, ऑडिट प्रोग्रामची मर्यादा कोणती आहे? तर बघा, ऑडिट प्रोग्रामची मर्यादा मेकॅनिकल वर्क, फ्लेक्झिबिलिटी कमी होते, ऑडिटरवर डिपेंडन्स वाढते. म्हणजे वरील सर्व हे ऑडिटर प्रोग्रामची मर्यादा आहेत. कारण कोणतीही चूक झाली आपल्या कंपनीमध्ये तर आपण काय विचार करत असतो, जाऊ दे ना, झाली ना, आता ऑडिटर चेक करून घेईन फायनल वेळेस. म्हणजे ही एक मर्यादा आहे कंपनीसाठी. म्हणजे तोटा आहे हा एक कंपनीचा, की जे काही काम करणारे ऑफिशियल आहेत ते चूक दुरुस्त न करता ते ऑडिटरच्या मस्तकी मारतात समजा. 4, ऑडिट नोटबुक मध्ये काय लिहिले जाते? तर बघा, ऑडिट नोटबुक मध्ये क्वारीज, ऑब्झर्वेशन, इरर्स म्हणजेच हे वरील सर्व ऑडिट नोटबुक मध्ये लिहिले जाते. 5, वर्किंग पेपर्स म्हणजे काय? तर वर्किंग पेपर म्हणजे ऑडिटरचे पर्सनल नोट्स, ऑडिटर एव्हिडन्स, ऑडिट प्रोग्राम, वरील सर्व हे वर्किंग पेपर्स असतात. 6, इंटरनल कंट्रोल म्हणजे काय? तर बघा, मॅनेजमेंटद्वारे अकाउंटवर कंट्रोल, हे म्हणजेच इंटरनल कंट्रोल. 7, इंटरनल कंट्रोलचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा, फ्रॉड कमी करणे, इरर्स कमी करणे, इफिशियन्सी वाढवणे. तर वरील सर्व हे इंटरनल कंट्रोलचे उद्दिष्ट आहे. 8, इंटरनल चेक म्हणजे काय? तर बघा, डिव्हिजन ऑफ वर्क टू प्रिव्हेंट इरर्स म्हणजेच इंटरनल चेक. 9, इंटरनल चेकचे फायदे कोणते? तर एरर्स कमी होतात, फ्रॉड कमी होतात, इफिशियन्सी वाढते. म्हणजेच वरील सर्व हे काय आहेत? फायदे आहेत इंटरनल चेकचे. 10, इंटरनल चेकचे प्रिन्सिपल्स कोणते आहेत? डिव्हिजन ऑफ वर्क, रॅशनल ऑफ ड्युटीज, सुपरविजन. तर बघा, वरील सर्व हे प्रिन्सिपल्स वैशिष्ट्ये आहेत डिव्हिजन इंटरनल चेकचे. 11, ऑडिट प्लॅनिंग म्हणजे काय? तर बघा, प्रिपेअरिंग ऑडिट प्रोग्राम म्हणजेच ऑडिट प्लॅनिंग. 12, ऑडिट प्लॅनिंगचे फायदे कोणते? तर बघा, टाइम सेव्हिंग, कॉस्ट सेव्हिंग, इफिशियन्सी वाढवणे, हे सर्व काय आहेत? फायदे आहेत ऑडिट प्लॅनिंगचे. 13, ऑडिट प्लॅनिंग मध्ये कोणते फॅक्टर्स विचारात घेतले जातात? तर बघा, ऑडिट प्लॅनिंग मध्ये नेचर ऑफ बिझनेस, साइज ऑफ बिझनेस, इंटरनल कंट्रोल सिस्टम म्हणजेच वरील सर्व हे ऑडिट प्लॅनिंगचे मध्ये फॅक्टर विचारात घेतले जातात. 14, ऑडिट कंट्रोल म्हणजे काय? तर सुपरविजन ऑफ ऑडिट वर्क. 15, ऑडिट कंट्रोलचे मुख्य उद्दिष्ट कोणते? प्रॉपर सुपरविजन, एफिशियन्सी वाढवणे, इरर्स कमी करणे, वरील सर्व म्हणजे डी ऑप्शन इज करेक्ट. 16, ऑडिट नोटबुकचे महत्व काय आहे? तर बघा, क्वेरी नोंदवणे, ऑब्झर्वेशन नोंदवणे, इरर्स नोंदवणे, वरील सर्व हे ऑडिट नोटबुकचे महत्व आहे. डी ऑप्शन इज करेक्ट. 17, वर्किंग पेपर्स ऑडिटर साठी कशा प्रकारे उपयुक्त आहेत? तर बघा, एव्हिडन्स म्हणजे पुरावा म्हणून शोधण्यासाठी उपयुक्त आहे. फ्युचर रेफरन्स म्हणजे भविष्यात जे काही आपण जाहिरात देत असतो किंवा एक्झाम्पल म्हणून वापरत असतो त्यासाठी हे पेपर्स आवश्यक आहे. आणि सुपरविजन साठी म्हणजे वरील सर्व हे काय आहेत? पेपर जे आहेत ते उपयुक्त आहे. 18, इंटरनल कंट्रोलचे प्रकार कोणते आहेत? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल, अकाउंटिंग कंट्रोल, वरील सर्व. तर बघा, वरील जे दोन्ही आहेत
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल आणि अकाउंटिंग कंट्रोल हे काय आहे, प्रकार आहेत इंटरनल कंट्रोलचे. सी ऑप्शन इज करेक्ट. 19 इंटरनल कंट्रोल सिस्टीमचा फायदा कोणाला होतो? तर बघा, हा जो फायदा आहे शेअर होल्डर वाल्यांना होतो, ऑडिटरला होतो आणि मॅनेजमेंटला होतो. तर डी ऑप्शन इज करेक्ट वरील सर्व. 20 इंटरनल चेक मध्ये ड्युटी कशा प्रकारे दिल्या जातात? Rationale of duties, division of work, supervision. D option is correct. वरील सर्व. 21 ऑडिट प्रोग्राम कोण तयार करतो? तर बघा, ऑडिट प्रोग्राम हा ऑडिटर तयार करत असतो. 22 ऑडिट प्रोग्रामचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा, ऑडिट प्रोग्रामचे मुख्य उद्दिष्ट आहे इझी सुपरविजन, प्रॉपर गायडन्स, युनिफॉर्मिटी ऑफ वर्क. तर वरील सर्व हे ऑडिट प्रोग्रामचे उद्दिष्ट आहे. 23 ऑडिट नोटबुक ऑडिटरसाठी कशा प्रकारे उपयुक्त आहे? क्वारी नोंदवणे, ऑब्झर्वेशन नोंदवणे, इरर नोंदवणे. तर वरील सर्व कामासाठी हे उपयुक्त आहे. 24 वर्किंग पेपर्स ऑडिटरसाठी काय दर्शवतात? तर बघा, हे ऑडिट इव्हिडन्स म्हणजे अंकेक्षण पुरावा दर्शवित असतात. 25 इंटरनल कंट्रोल सिस्टम ऑडिटरसाठी का महत्वाचा आहे? तर एरर कमी करणे, फ्रॉड कमी करणे, इफिशियन्सी वाढवणे. तर वरील सर्व पॉइंट साठी आवश्यक आहे. 26 इंटरनल चेक ऑडिटर साठी कशा प्रकारे उपयुक्त आहे? तर बघा, एरर्स कमी करणे, फ्रॉड कमी करणे आणि इफिशियन्सी वाढवणे. म्हणजेच वरील सर्व इंटरनल चेक ऑडिटर साठी उपयुक्त आहे. 27 ऑडिट प्लॅनिंग मध्ये ऑडिटर कोणत्या गोष्टी विचारात घेतो? तर बघा, नेचर ऑफ बिझनेस, साइज ऑफ बिझनेस, इंटरनल कंट्रोल सिस्टम, वरील सर्व. तर वरील सर्व जे काही ऑडिट प्लॅनिंग आहे तो ऑडिटर विचारात घेत असतो. 28 ऑडिट कंट्रोल ऑडिटर साठी कशा प्रकारे उपयुक्त आहे? तर बघा, प्रॉपर सुपरविजन आणि इफिशियन्सी वाढवणे, एरर्स कमी करणे या सर्वांसाठी काय आहे? ऑडिट कंट्रोल उपयुक्त आहे. डी ऑप्शन इज करेक्ट. 29 इंटरनल कंट्रोल सिस्टमचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा, इंटरनल कंट्रोल सिस्टमचे फ्रॉड कमी करणे हे पण उद्दिष्ट आहे, इफिशियन्सी वाढवणे हे पण उद्दिष्ट आहे आणि एरर्स कमी करणे हे पण उद्दिष्ट आहे. 30 इंटरनल चेकचे प्रिन्सिपल ऑडिटर साठी का महत्वाचे आहे? तर बघा, एरर्स कमी करणे, फ्रॉड कमी करणे आणि इफिशियन्सी वाढवणे हे सगळं प्रिन्सिपल महत्वाचे आहेत. 31 ऑडिटर प्रोग्राम ऑडिटरला कशा प्रकारे मदत करतो? तर बघा, युनिफॉर्मिटी ऑफ वर्क, प्रॉपर गायडन्स आणि इझी सुपरविजन. म्हणजे योग्य प्रकारे तो त्याला सल्ला देत असतो. युनिफॉर्मिटी ऑफ वर्क म्हणजे कामामध्ये आणि इझी सुपरविजन जे काही आहे सोपं सत्यापन हे सगळं देत असतो. म्हणजे वरील सर्व ऑप्शन इज करेक्ट. 32 ऑडिट नोटबुक ऑडिटरसाठी कशा प्रकारे उपयुक्त आहे? क्वारी नोंदवणे म्हणजे प्रश्न नोंदवण्यासाठी, ऑब्झर्वेशन म्हणजे जे काही त्यानं ऑब्झर्व केलेलं आहे त्यासाठी, इरर्स नोंदवणे, चुका नोंदवण्यासाठी. तर वरील सर्व साठी काय आहे? उपयुक्त आहे. 33 वर्किंग पेपर्स ऑडिटर साठी कशा प्रकारे उपयुक्त आहे? तर बघा, एव्हिडन्स म्हणजे पुरावा म्हणून, फ्युचर रेफरन्स म्हणजे भविष्यात जे काही रेफरन्स दाखवावे लागतात भविष्यातील पुरावा म्हणून, आणि सुपरविजन साठी म्हणजे वरील सर्वांसाठी उपयुक्त आहे. 34 इंटरनल कंट्रोल सिस्टम ऑडिटर साठी कशा प्रकारे उपयुक्त आहे? तर बघा, इफिशियन्सी वाढवण्यासाठी, फ्रॉड कमी करण्यासाठी, धोकाधडी जे आहे ते कमी करण्यासाठी आणि चुका टाळण्यासाठी म्हणजे वरील सर्व. 35 इंटरनल चेक ऑडिटर साठी कशा प्रकारे उपयुक्त आहे? तर बघा, इफिशियन्सी वाढवणे,
फ्रॉड कमी करणे, एरर्स कमी करणे या सर्वांसाठी उपयुक्त आहे. 36 ऑडिट प्लॅनिंग ऑडिटरसाठी कशा प्रकारे उपयुक्त आहे? तर बघा, टाइम सेव्हिंग, कॉस्ट सेव्हिंग, इफिशियन्सी वाढवणे हे सर्व साठी काय आहे? उपयुक्त आहे. 37 ऑडिट कंट्रोल ऑडिटरसाठी कशा प्रकारे उपयुक्त आहे? तर बघा, एरर्स कमी करणे, इफिशियन्सी वाढवणे आणि प्रॉपर सुपरविजन यासाठी काय आहे? उपयुक्त आहे. हा व्हिडिओ एकदा बघितला म्हणजे तुमचा एकही मार्क कट होणार नाही. इंटरनल कंट्रोल सिस्टम साठी ऑडिटर साठी का महत्वाचं आहे? एरर्स कमी करणे, फ्रॉड कमी करणे, इफिशियन्सी वाढवणे म्हणजेच वरील सर्व. यामध्ये प्रश्न घुमवण्यात आलेले आहेत, तर फक्त इझी नका समजू. 39 इंटरनल चेक ऑडिटर साठी का महत्वाचं आहे? तर बघा, एरर्स चुका कमी करणे, फ्रॉड कमी करणे, एफिशियन्सी वाढवणे. डी वरील सर्व. तर बघा, डी ऑप्शन इज करेक्ट. 40 ऑडिट प्रोग्राम ऑडिटर साठी का महत्वाचा आहे? तर बघा, युनिफॉर्मिटी ऑफ वर्क, इझी सुपरविजन, प्रॉपर गायडन्स म्हणजेच वरील सर्वांसाठी उपयुक्त आहे. यानंतर बघा, युनिट 3 वॉचिंग. वॉचिंग म्हणजे काय? तर वॉचिंग म्हणजेच व्हेरिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. टू वॉचिंगचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा, वॉचिंगचे मुख्य उद्दिष्ट आहे फ्रॉड शोधणे, एरर शोधणे, ऑथेंटिसिटी तपासणे. तर बघा, डी ऑप्शन इज करेक्ट. हे सगळं उद्दिष्ट आहे. 3 कॅश रिसिप्ट. वॉचिंग करताना कोणते डॉक्युमेंट पाहिले जाते? तर बघा, हे सर्व डॉक्युमेंट पाहिले जातात. बँक पासबुक, रिसिप्ट बुक, कॅश मेमो वरील सर्व. 4 कॅश पेमेंट. वॉचिंग करताना कोणते डॉक्युमेंट पाहिले जाते? तर बघा, हे सर्व डॉक्युमेंट पाहिले जाते. कॅश बुक, चेक, कंट्रोल ऑफ ऑल पेमेंट वॉच. 5 परचेस. वॉचिंग करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहतो? तर बघा, वरील सर्व म्हणजेच परचेस इनवॉइस, गुड रिसिव्ह नोट, परचेस ऑर्डर म्हणजे वरील सर्व पाहत असतो. त्यानंतर बघा, 6 सेल्स. वॉचिंग करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहतो? तर बघा, सेल इनवॉइस, डिलिव्हरी चलन आणि सेल्स ऑर्डर ह्या 3 गोष्टी पाहत असतो. एमसीक्यू वरून आपण कमीत कमी 3 पेज थेरी लिहू शकतो. तर बघा, या एमसीक्यू ना फक्त हलक्यात नका घेऊ. या एमसीक्यू मुळे तुमचे 13 ते 14 मार्काचा क्वेश्चन कव्हर होऊ शकतो. आणि एक महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर एमसीक्यू मधूनच तुम्ही तुमचा पेपर बंद सोडवू शकता. तुम्ही अभ्यास केलेला नसला तरीही. ही इम्पॉर्टंट म्हणजे एकदम चांगली मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की जे काही तुम्हाला 10 किंवा 20 एमसीक्यू देण्यात येतात एक्झाम मध्ये, त्या एमसीक्यू मध्येच तुम्हाला बरीचशी माहिती दिलेली असते. आता पहा, इथं एक्झाम्पल म्हणून सेल वॉचिंग करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहतो? तर सेल इनवॉइस, डिलिव्हरी चलान, सेल्स ऑर्डर हे पॉइंट वापरून तुम्ही कमीत कमी 5 ते 6 पानं लिहू शकता. तर तुम्ही तुमचा 14 मार्काचा क्वेश्चन सुद्धा इथे कम्प्लीट करू शकता. फक्त थोडासा डोक्याचा वापर करावा लागेल. 7 परचेस रिटर्न. वॉचिंग करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहतो? डेबिट नोट, क्रेडिट नोट, गुड रिटर्न नोट वरील सर्व. तर वरील सर्व पाहत असतो. 8 सेल्स रिटर्न. वॉचिंग करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहतो? तर क्रेडिट नोट, डेबिट नोट, गुड रिटर्न नोट वरील सर्व. 9 वॉचिंग ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये ऑडिटर काय तपासतो? ऑथेंटिसिटी ऑफ रिसिप्ट, ऑथेंटिसिटी ऑफ पेमेंट, प्रॉपर ऑथरायझेशन. तर वरील सर्व पाहत असतो. जास्त करून यामध्ये ऑप्शनचे उत्तर जे आहे ते वरील सर्व येत असतात. तर तुम्ही एक्झाम मध्ये गेलं आणि डी ऑप्शन इज करेक्ट जरी केलं तरी तुम्हाला 20 पैकी 50 मार्क कुठंच नाही गेले. 11 वॉचिंगला ऑडिटचे बॅकबोन का म्हणतात?
तर बघा का म्हणतात एरर शोधण्यासाठी, फ्रॉड शोधण्यासाठी, अरिथमेटिक तपासण्यासाठी, म्हणजेच वरील सर्व. फक्त जे काही क्वेश्चन आहे ते घुमून सांगितलेले आहे. इथं बघा वॉचिंग ऑडिटचे बॅकबोन का म्हणतात, तर बघा अशा प्रकारे प्रश्न फिरवण्यात आलेला आहे, तर कन्फ्यूज होण्याची काहीच गरज नाही. 12th कॅश बुक वॉचिंग करताना ऑडिटर काय तपासत असतो, तर बघा रिसिप्ट, पेमेंट आणि बॅलन्स वरील सर्व काय आहे तो तपासत असतो. यानंतर बघा 13 बँक ट्रान्झॅक्शन वॉचिंग करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहतो, तर बघा वरील सर्व डॉक्युमेंट पाहत असतो. 14 पीटी कॅश वॉचिंग करताना ऑडिटर काय तपासतो, तर पीटी कॅश बुक, पीटी कॅश वॉचर, ऑथरायझेशन म्हणजे वरील सर्व. 15 पर्चेसिंग वॉचिंग करताना फ्रॉड कसा शोधला जातो, फेक इनवॉइस पाहून, डुप्लिकेट पेमेंट, अनऑथराइज्ड परचेस, तर हे फ्रॉडची उदाहरणे आहेत, तर वरील सर्व. यानंतर बघा 16 सेल वॉचिंग करताना फ्रॉड कसा शोधला जातो, तर बघा फेक सेल्स, इन्फिटेड सेल्स, अनऑथराइज्ड सेल म्हणजे वरील सर्व. 17 वॉचिंग ऑफ रिटर्न्स मध्ये ऑडिटर काय तपासतो, तर प्रॉपर ऑथोरायझेशन तपासत असतो, प्रॉपर डॉक्युमेंटेशन, करेक्ट रेकॉर्डिंग, हे सगळं तपासून पाहत असतो, म्हणजेच वरील सर्व. 18 कॅश रिसिप्ट वॉचिंग करताना फ्रॉड कसा शोधला जातो, फेक रिसिप्ट, डुप्लिकेट रिसिप्ट आणि अनऑथराइज्ड रिसिप्ट शोधल्या जातात, म्हणजेच वरील सर्व. 19 कॅश पेमेंट वॉचिंग करताना फ्रॉड कसा शोधला जातो, तर फेक पेमेंट, डुप्लिकेट पेमेंट, अनऑथराइज पेमेंट म्हणजेच वरील सर्व हे शोधले जाते. 20 वॉचिंग ऑफ ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन ऑडिटर साठी का महत्वाचं आहे, तर बघा एरर कमी करणे, फ्रॉड कमी करणे, ऑथेंटिसिटी तपासणे, तर वरील सर्व साठी काय आहे महत्वाचं आहे. 21 वॉचिंग ऑफ परचेस ऑडिटर साठी का महत्वाचं आहे, तर बघा फ्रॉड कमी करण्यासाठी, एरर कमी करण्यासाठी आणि ऑथेंटिसिटी तपासण्यासाठी म्हणजे वरील सर्व. 22 वॉचिंग ऑफ सेल्स ऑडिटर साठी का महत्वाचं आहे, तर फ्रॉड कमी करण्यासाठी आणि एरर कमी करण्यासाठी आणि ऑथेंटिसिटी तपासण्यासाठी वरील सर्व. 23 वॉचिंग ऑफ रिटर्न ऑडिटर साठी का महत्वाचं आहे, फ्रॉड कमी करण्यासाठी, एरर चुका टाळण्यासाठी आणि ऑथेंटिसिटी तपासण्यासाठी, सत्यता तपासण्यासाठी म्हणजे वरील सर्व. 24 वॉचिंग ऑफ कॅश रिसिप्ट ऑडिटर साठी का महत्वाचं आहे, तर फ्रॉड शोधण्यासाठी, एरर कमी करण्यासाठी आणि ऑथेंटिसिटी तपासण्यासाठी वरील सर्व. वॉचिंग ऑफ कॅश पेमेंट ऑडिटर साठी का महत्वाचं आहे, तर फ्रॉड कमी करण्यासाठी, एरर कमी करण्यासाठी आणि ऑथेंटिसिटी तपासण्यासाठी म्हणजेच वरील सर्व. यावरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की हे याच गोष्टी रिपीट जर होत आहेत, तर बघा तुमचा जो 14 मार्काचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे जे 3 पॉइंट आहेत ते महत्वाचे ठरणार आहेत आणि या 3 पॉइंट वरच तुम्हाला एक्सप्लेनेशन जास्तीत जास्त द्यावं लागणार आहे फ्रॉड कमी करण्यासाठी. फ्रॉड म्हणजे जो काही धोकाधडी आहे, आता धोकाधडी कशा प्रकारे होते तर ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर चला पुढे 26 वॉचिंग ऑफ बँक ट्रान्झॅक्शन ऑडिटर साठी का महत्वाचं आहे, तर बघा फ्रॉड कमी करण्यासाठी, ऑथेंटिसिटी तपासण्यासाठी आणि एरर्स कमी करण्यासाठी महत्वाचं आहे. 27 वॉचिंग ऑफ पीटी कॅश ऑडिटर साठी का महत्वाचं आहे, तर फ्रॉड कमी करण्यासाठी, ऑथेंटिसिटी आणि एरर्स कमी करण्यासाठी. तर बघा मी रिपीट करणार नाही, यानंतर पण तेच आन्सर आहे आणि ऑप्शन वेगवेगळे आहेत. वॉचिंग ऑफ परचेस रिटर्न ऑडिटर साठी का महत्वाचं आहे, तर वरील सर्व ऑप्शन इज करेक्ट. 29 वॉचिंग ऑफ सेल्स रिटर्न ऑडिटर साठी का महत्वाचं आहे, तर
वरील सर्व मुद्द्यांसाठी महत्वाचा आहे. वॉचिंग ऑडिटर साठी का महत्वाचं आहे तर बघा वरील सर्व वॉचिंग ऑडिटर साठी महत्वाचं आहे. वॉचिंग ऑफ परचेस फ्रॉड कसा शोधतो तर बघा फेक इनवॉइस, डुप्लिकेट पेमेंट, अनऑथोराइज परचेस, वरील सर्व ऑप्शन इज करेक्ट. 32 वॉचिंग ऑफ सेल्स फ्रॉड कसा शोधतो तर बघा अनऑथोराइज सेल्स, इन्फ्लेटेड सेल्स, फेक सेल्स म्हणजे वरील सर्व. 33 वॉचिंग ऑफ रिटर्न्स फ्रॉड कसा शोधतो फेक रिटर्न्स, डुप्लिकेट रिटर्न्स, अनऑथोराइज रिटर्न्स तर बघा वरील सर्व. वॉचिंग ऑफ कॅश रिसिप्ट फ्रॉड कसा शोधतो तर बघा वरील सर्व. वॉचिंग ऑफ कॅश पेमेंट फ्रॉड कसा शोधतो तर बघा वरील सर्व. वॉचिंग ऑफ बँक ट्रान्झॅक्शन फ्रॉड कसा शोधतो तर हे वरील सर्व ऑप्शन. वॉचिंग ऑफ पीटी कॅश म्हणजे कोणताही प्रश्न येऊ तुम्हाला वरील सर्व. 38 वॉचिंग ऑफ परचेस रिटर्न फ्रॉड कसा शोधतो तर बघा वरील सर्व. यानंतर नेक्स्ट युनिट वर जाऊ आपण. युनिट 4 व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन. व्हेरिफिकेशन म्हणजे काय तर बघा व्हेरिफिकेशन म्हणजे चेकिंग ऑफ कॅशबुक. जेव्हा आपण कॅशबुक चेकिंग करत असतो त्यालाच आपण व्हेरिफिकेशन म्हणजेच व्हेरिफिकेशन म्हणजे चेकिंग ऑफ कॅशबुक. यानंतर बघा 2 व्हॅल्युएशन म्हणजे काय तर व्हॅल्युएशन म्हणजेच प्रिपेरिंग कॅशबुक. कॅशबुक मधला जो सुधार असतो त्यालाच व्हॅल्युएशन म्हणत असतात. यानंतर बघा 3 व्हेरिफिकेशनचे उद्दिष्ट काय आहे तर बघा व्हेरिफिकेशनचा जो उद्दिष्ट आहे तो आहे एक्सटेन्स तपासणे. जे काही एक्झिस्टन्स असतात ते तपासणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. 4 व्हॅल्युएशनचे उद्दिष्ट काय आहे तर बघा ट्रू अँड फेअर व्ह्यू देणे, सत्य आणि जे काही रिअलिटी व्ह्यू आहे ते देणं हे व्हॅल्युएशनचं मुख्य उद्दिष्ट आहे. 5 व्हेरिफिकेशन आणि व्हॅल्युएशन मध्ये फरक काय आहे तर बघा या दोघांमध्ये जो फरक आहे तो आहे व्हेरिफिकेशन इज इक्वल टू एक्झिस्टन्स. व्हेरिफिकेशन जो आहे तो सुद्धा आणि इज इक्वल टू एक्झिस्टन्स म्हणजे हे बरोबर आहेत एवढाच त्यामध्ये फरक आहे. व्हॅल्युएशन इज इक्वल टू व्हॅल्यू ठरवणे. तर बघा वरील दोन्ही ऑप्शन इज करेक्ट. 6 फिक्स असेट व्हेरिफिकेशन करताना ऑडिटर काय तपासतो तर बघा ओनरशिप सुद्धा तो तपासत असतो फिक्स असेट व्हेरिफिकेशन करत असताना. एक्झिस्टन्स आणि प्रॉपर रेकॉर्डिंग सुद्धा तो तपासत असतो म्हणजे डी ऑप्शन इज करेक्ट. 7 इन्व्हेस्टमेंट व्हेरिफिकेशन करताना ऑडिटर काय तपासतो तर बघा इन्व्हेस्टमेंट व्हेरिफिकेशन करत असताना जो ऑडिटर आहे तो ओनरशिप, एक्झिस्टन्स आणि मार्केट व्हॅल्यू तपासत असतो. 8 स्टॉक व्हेरिफिकेशन करताना ऑडिटर काय तपासतो तर बघा फिजिकल काउंट, व्हॅल्युएशन मेथड, प्रॉपर रेकॉर्डिंग हे सर्व काय आहे तो तपासत असतो. 9 कॅश व्हेरिफिकेशन करताना ऑडिटर काय तपासतो तर बघा तो जो आहे तो कॅश ॲट बँक म्हणजे बँकेत किती शिल्लक आहे हे तपासत असतो. 30 बिल्स रिसिवेबल व्हेरिफिकेशन करताना ऑडिटर काय तपासतो तर बघा एक्झिस्टन्स, ओनरशिप, प्रॉपर रेकॉर्डिंग वरील सर्व हे तो तपासत असतो. बिल्स रिसिवेबल म्हणजेच प्राप्त विपत्र. प्राप्त विपत्र एक असं आपण ज्याला स्टॅम्प म्हणू अशा प्रकारचं हे विपत्र असतं. यामध्ये
लिहिलेलं असते की एवढी एवढी रक्कम देणे आणि दोन्ही आदेशक आणि आदेशिती या दोघांच्याच त्यावर स्वाक्षऱ्या असतात आणि त्याची मुदत असते. म्हणजे हे वरील सर्व एक्झिस्टन, त्याचं ओनर कोण आहे, प्रॉपर रेकॉर्डिंग त्याची, हे सर्व तो तपासत असतो. म्हणजे वरील सर्व ऑप्शन इज करेक्ट. 11 बिल्स पेएबल व्हेरिफिकेशन करताना ऑडिटर काय तपासतो? तर बघा, जसं प्राप्त विपत्र आहे तसं हे देय विपत्र आहे. तर हे याच्यामध्ये तो एक्झिस्टंट आणि प्रॉपर रेकॉर्डिंग आणि ऑथोरायझेशन तपासत असतो. म्हणजे वरील सर्व ऑप्शन इज करेक्ट. 12 क्रेडिटर व्हेरिफिकेशन करताना ऑडिटर काय तपासतो? तर क्रेडिटरचं व्हेरिफिकेशन करत असताना म्हणजेच धनकोचं जे व्हेरिफिकेशन आहे त्यासाठी एक्झिस्टन्स तपासत असतो. 13 आउटस्टँडिंग एक्सपेन्स व्हेरिफिकेशन करताना ऑडिटर काय तपासतो? म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजेच अदत्त खर्च, जे काही दिलेला नाही आहे, देणे बाकी आहे असा खर्च तपासत असताना एक्झिस्टन्स तपासत असतो. ए ऑप्शन इज करेक्ट. 14 व्हेरिफिकेशन ऑफ असेट ऑडिटर साठी का महत्वाचं आहे? तर बघा, फ्रॉड कमी करणे, एरर्स कमी करणे आणि ट्रू अँड फेअर व्ह्यू देणे यासाठी हे महत्वाचं आहे. डी ऑप्शन इज करेक्ट. यानंतर 15 व्हॅल्युएशन ऑफ असेट ऑडिटर साठी का महत्वाचं आहे? तर बघा, करेक्ट व्हॅल्यू दाखवणे, ट्रू अँड फेअर व्ह्यू देणे, फ्रॉड कमी करणे. तर वरील सर्व ऑप्शन इज करेक्ट. यानंतर बघा, व्हेरिफिकेशन ऑफ लायबिलिटी ऑडिट साठी का महत्वाचं आहे? तर या सर्व कारणांसाठी महत्वाचं आहे, म्हणून वरील सर्व ऑप्शन इज करेक्ट. 17 व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी ऑडिटर साठी का महत्वाचं आहे? तर बघा, या तिन्ही कारणांवरून तो महत्वाचा आहे, म्हणून वरील सर्व. 18 व्हेरिफिकेशन ऑफ फिक्स असेट करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहतो? तर बघा, तो फक्त टायटल डीड्स पाहत असतो, टायटल डीड्स बघत असतो. 19 व्हेरिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहतो? तर बघा, तो जो आहे तो बॉन्ड सर्टिफिकेट्स बघत असतो. जे काही बॉन्ड आहे, बंधपत्र आहे, तो ते बघत असतो. 20 व्हेरिफिकेशन ऑफ स्टॉक करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहतो? तर बघा, तो फिजिकल काउंट शीट बघत असतो. इथं आपण मिस्टेक केली. व्हेरिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट करताना शेअर सर्टिफिकेट आपण बघत असतो. यानंतर 21 व्हेरिफिकेशन ऑफ कॅश करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहतो? तर बघा, तो जो आहे तो कॅशबुक बघत असतो, म्हणजे कॅश किती आहे हे तर पाहत असतो. 22 व्हेरिफिकेशन ऑफ बिल्स रिसिवेबल करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहतो? तर तो असेप्टन्स कॉफी बघत असतो. प्राप्त जे काही त्याला प्राप्त होणारी कॉपी आहे ते बघत असतो. 23 व्हेरिफिकेशन ऑफ बिल्स पेबल करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहतो? तर बघा, तो जो डॉक्युमेंट पाहत असतो बिल्स पेबल रजिस्टर, असेप्टेबल कॉपी, लेजर, पोस्टिंग. तर बघा, वरील सर्व तो बघत असतो. 24 व्हेरिफिकेशन ऑफ क्रेडिटर करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहतो? तर बघा, हे वरील सर्व ऑप्शन इज करेक्ट. यानंतर 25 व्हेरिफिकेशन ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्स करताना ऑडिटर कोणते डॉक्युमेंट पाहत असतो? तर बघा, तो जो बघत असतो तो वरील सर्व बघत असतो. यानंतर बघा, 26 व्हॅल्युएशन ऑफ फिक्स असेट्स करताना ऑडिटर कोणते मेथड पाहतो? तर बघा, वरील सर्व. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट करताना ऑडिटर वरील सर्व. व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक करताना ऑडिटर कोणते मेथड बघतो? तर बघा, वरील सर्व. 29 व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी करताना ऑडिटर काय तपासतो? तर वरील सर्व तपासत असतो. 30 व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑडिटर साठी का महत्वाचे आहे? तर बघा, वरील सर्व कारणांसाठी महत्वाचे आहे. यानंतर बघा, 31 व्हेरिफिकेशन ऑफ फिक्स असेट फ्रॉड कसा शोधतो? तर बघा, फेक असेट बघून तो फ्रॉड शोधत असतो. यानंतर बघा, 32 व्हेरिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट फ्रॉड कसा शोधतो?
तर तो डुप्लिकेट सर्टिफिकेट बघून शोधत असतो. 33 व्हेरिफिकेशन ऑफ स्टॉक फ्रॉड कसा शोधतो? तर तो अनऑथोराइज स्टॉक बघून शोधत असतो. 34 व्हेरिफिकेशन ऑफ कॅश फ्रॉड कसा शोधतो? तर बघा डुप्लिकेट कॅश पाहून तो शोधत असतो. यानंतर 35 व्हेरिफिकेशन ऑफ बिल्स रिसिव्हल फ्रॉड कसा शोधतो? तर बघा फेक बिल्स पाहून तो शोधत असतो. यानंतर 36 व्हेरिफिकेशन ऑफ बिल्स पेएबल फ्रॉड कसा शोधतो? तर तो फेक बिल्स बघून शोधत असतो. 37 व्हेरिफिकेशन ऑफ क्रेडिट फ्रॉड कसा शोधतो? तर फेक क्रेडिटर पाहून तो शोधत असतो. यानंतर 38 व्हेरिफिकेशन ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्स फ्रॉड कसा शोधतो? तर फेक एक्सपेन्स पाहून तो शोधत असतो. व्हॅल्युएशन ऑफ असेट फ्रॉड कसा शोधतो? तर तो ओव्हर व्हॅल्युएशन बघून शोधत असतो. यानंतर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी फ्रॉड कसा शोधतो? तर ओव्हर व्हॅल्युएशन झालेलं बघून तो शोधत असतो. यानंतर युनिट 5 कंपनी ऑडिट. सॉरी इथं सगळे जे ऑप्शन होते ते डी ऑप्शन इज करेक्ट होतो वरील सर्व. यानंतर बघा युनिट 5 कंपनी ऑडिटरची क्वालिफिकेशन कोणती असते? तर बघा चार्टर्ड अकाउंटंट ही क्वालिफिकेशन असावी लागते. 2 ऑडिटरची अपॉइंटमेंट कोण करतो? तर ऑडिटरची अपॉइंटमेंट शेअर होल्डर इन एजीएम करत असतो. फर्स्ट ऑडिटरची अपॉइंटमेंट कोण करतो? तर बघा बोर्ड ऑफ डायरेक्टर करत असतो. सब सबसिक्वेन्स ऑडिटरची अपॉइंटमेंट कोण करतो? तर बघा शेअर होल्डर इन एजीएम करत असतो. यानंतर अशाच प्रकारचे जर आपल्याला व्हिडिओ बघायचे असेल तर माझं चॅनल आर के कॉमर्स अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. कमेंट मध्ये मला कळवा की आपल्याला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून हवा आहे.